जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 12वा विवेक वैराग्य नाम समास 8वा काळ रूप नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ मूळ माया जगदेश्वर पुढे अष्टदेचा विस्तार सृष्टीक्रमे आकार आकारला हे अवघेच नसता निर्मळ जैसे गगन अंतराळ निराकारी काळ वेळ काहीच नाही। श्री समर्थांनी दशक 12वा ज्याचं नाव आहे विवेक वैराग्य नाम आणि समास 8वा काळ रूप नाम या समासाचं विवरण आज समर्थ आपल्याला करत आहेत। श्रीराम समर्थ मूळ माया जगदेश्वर पुढे अष्टदेचा विस्तार सृष्टीक्रमे आकार आकारला। या काळ रूप नाम समासामध्ये समर्थांनी महत्वाचा एक विचार मांडलेला आहे। श्री समर्थ म्हणतात आहे मूळ माया जगदेश्वर। मूळ माया जगदेश्वर म्हणजे प्रथम काय आहे? मूळ माया आहे आणि म्हणजेच मूळ माया जगदेश्वर। मूळ माया म्हणजे जगदेश्वर होता आणि त्यापासून सर्वात पहिला मूळ माया जगदेश्वर होता आणि त्यापासून पुढे अष्टदेचा विस्तार त्यापासून अष्टधा प्रकृतीचा विस्तार झालेला आहे आणि त्याप्रमाणे समर्थ म्हणतात की अष्टधा प्रकृतीचा विस्तार होऊन अष्टधा प्रकृती म्हणजे 5 पंचमहाभूत आणि 3 त्रिगुण 5 आणि 3 8 पृथ्वी आप तेज वायू आकाश आणि समर्थ म्हणतात आहे 3 त्रिगुण रजतम आणि सत्व येण्याची चाले जीवित्व। मग समर्थ म्हणतात या 5 आणि 3 8 म्हणजे अष्टधा प्रकृती याचा विस्तार झालेला आहे आणि विस्तार होऊन मग पुढे अष्टदेचा विस्तार सृष्टीक्रमे आकार आकारला। मग अष्टधा प्रकृतीचा विस्तार होऊन नंतर यथानुक्रमे सर्व दृश्य सृष्टी काय आहे? सृष्टीक्रमे आकार आकारला। पूर्ण सर्व दृश्य हे सृष्टी स्थूल रूपाने आकारास आलेली आहे आणि म्हणून समर्थांनी या काळ रूप नाम समासामध्ये या समासाचं नावच मुळात समर्थांनी म्हणून काळ रूप नाम असं दिलेलं आहे। आता काळ आणि रूप म्हणून समर्थ म्हणतात आहे काळ रूप नाम असं दिल्यामुळे काळाचा आणि रूपाचा संबंध अत्यंत जवळचा आहे असं समर्थ म्हणतात आहे। आणि रूप म्हणजे काय हो? रूप म्हणजे आकार आहे आणि या आकारालाच आयुष्य आहे। या आकारालाच काही क्षण त्याचं अस्तित्व आहे। हा आकार म्हणजे आपला हा देह आहे म्हणून आपण आहोत। देह निघून गेला की मग या देहाचं कार्य संपलं की म्हणून म्हटले हा आकार आहे। पण समर्थ म्हणतात हे काय? समर्थ म्हणतात आहे की या आकारालाच काही क्षणाचं अस्तित्व आहे, ते मर्यादित आहे। तो आकार संपला की पुन्हा तो परब्रह्म स्वरूप झाला। म्हणून समर्थ म्हणतात या आकाराची सुरुवात नेमकी झाली तरी कुठून? तर समर्थ म्हणतात सगळ्याची सुरुवात ब्रह्मापासून आहे, परंतु या आकाराची सुरुवात मात्र प्रथम ओवीमध्ये समर्थांनी दिलेला आहे मूळ माया जगदेश्वर। मग याची समर्थ म्हणतात सुरुवात या आकाराची सुरुवात नेमकी झाली कुठून? तर याची सुरुवात ब्रह्मापासून झालेली नाही, तर याची सुरुवात मूळ मायेपासून झालेली आहे आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे मूळ माया जगदेश्वर। त्या मूळ मायेपासून काळाची गणना केली गेलेली आहे आणि पुढे म्हटलंय पुढे अष्टदेचा विस्तार सृष्टीक्रमे आकार आकारला। मग सृष्टीच्या निर्मितीचा विचार जर केला तर आम्हाला मागे जावं लागेल, कारण मागच्या निरूपणामध्ये झालेलं आहे सृष्टीक्रम निरूपण नाम म्हणजे समर्थ म्हणतात ब्रह्म आणि त्यातून निर्माण झालेली मूळ माया आणि या मूळ मायेमध्ये असलेले त्रिगुण आणि पंचमहाभूत जे सुप्त रूपात मूळ मायेमध्ये आहेत आणि त्याचं प्रगटीकरण झालेलं आहे आणि ते गुणमायेत झालेलं आहे। गुणमायेतूनच ही पंचमहाभूत आणि त्रिगुण यांचा जन्म झाला आहे आणि ही आहे अष्टधा प्रकृती आणि या अष्टधा प्रकृतीतूनच पुढे दिसणारी सृष्टी निर्माण झाली। याचा अर्थ जसजसं आम्ही निराकारातून आकाराकडे येऊ लागलो तसा काळाचा विचार केला गेला। निराकाराकडून आकाराकडे आल्यानंतर आपण काळाचा विचार करू लागलो तसा काळाचा विचार केला गेला आणि या जगात नजर टाका आणि तुमच्या डोळ्यांना दिसणारा आकार
आपल्या डोळ्यांना दिसणारा आकार, ती पृथ्वी असो, ती सृष्टी असो, ते मनुष्य असो, प्राणी असो, कोणी असो, काही क्षणाचा आहे. आपल्याला माहिती आहे मनुष्याचं आयुष्य किती आहे हो, 100 वर्ष. तसं प्रत्येकाची घटिका आहे ती मापून ठेवलेली आहे. ती वर्ष तेवढी कंप्लीट झाल्यानंतर, त्याचे श्वास पूर्ण झाल्यानंतर तो या जगातून मोकळीक करतो आपली. म्हणजे प्रत्येकाची आयुर्मर्यादा भिन्न भिन्न आहे, एकसारखी आहे का? नाही. मनुष्याची आयुर्मर्यादा ही सगळ्यात जास्त आहे. मग मनुष्याची आयुर्मर्यादा ही मुंगीच्या आयुर्मर्यादा एवढी आहे का? नाही. मुंगीची आयुर्मर्यादा वेगळी आहे, मनुष्याची आयुर्मर्यादा वेगळी आहे. मग प्रत्येकाची आयुर्मर्यादा म्हणजे प्रत्येकाचं वय, प्रत्येकाची जी आयुष्य जे आहे ते आयुर्मर्यादा आहे ती भिन्न भिन्न आहे. जशी भाजी आहे, पालकची भाजी, पालक उगवण्यासाठी किती वेळ लागतो? मग पालक उगवण्यासाठी लागणारा वेळ आणि नारळाला कोंब येण्यासाठी लागणारा वेळ, याचं टायमिंग वेगवेगळं आहे हो. म्हणजे जर आपण एका बाजूला पालकची भाजी जर उगवायला टाकली, बिया टाकल्या, आणि या बाजूला जर नारळ कोंब येण्यासाठी ठेवला, तर दोन्ही प्रक्रिया ज्या आहेत, दोन्ही जे घटक आहेत ते एकदम येणार नाही. कारण पालक लवकर उगवतो, त्याची आयुर्मर्यादा पण लवकर असते. मग समर्थ म्हणतात नारळाला कोंब येण्यासाठी. आता पालक 4 दिवसातच निर्माण होऊ शकतो, परंतु नारळाला कोंब यायला 6 महिने, त्याच्यापेक्षाही अधिक वेळ लागतो. याचा अर्थ निर्मिती होत असताना ती जितक्या चटकन निर्माण होते तितकीच ती चटकन संपते, आणि जितकी निर्मिती हळूहळू होते तशी ती संपते सुद्धा हळूहळू. म्हणजे त्याचा आयुर्मर्यादा जी आहे ती वाढलेली आहे. आता नारळाला कोंब यायला जर 6 महिने लागत असतील तर ते नष्ट सुद्धा दीर्घ काळानंतर होते हो. नारळ काय आज झाला आणि 2 महिन्यांनी मेला असं होत नाही. जसं वटवृक्षाचं आयुष्य खूप आहे, नारळाच्या झाडाचं आयुष्य खूप आहे, पशु पक्ष्यांचं त्या मानाने आयुष्य कमी आहे, किड्या मुंग्यांचे आयुष्य कमी आहे, त्या मानाने माणसाचं आयुष्य सहस्त्रपटीने मोठं आहे हो. मग आता समर्थ म्हणतात आम्ही ज्याला आयुष्य म्हणतो, ज्याला आम्ही व्यक्ती किंवा एखादा पदार्थ म्हणतो, ज्याला आम्ही समर्थ म्हणतात वनस्पती म्हणतो, ते त्याला आम्ही का नाव देतो, कशावरून देतो आहे? आता हे गुलाबाचं फूल आहे, हा माणूस आहे, ही स्त्री आहे, हा पुरुष आहे, हे आपल्याला कशावरून कळतं? तर त्याच्या रूपावरून, त्याच्या आकारावरून, त्याच्या गुणावरून त्याला आपण नाव देतो. आम्ही त्याच्या आकारावरून त्याला नाव देतो. मग त्या आकाराला, त्या रूपाला, त्या गुणाला एक विशिष्ट आयुष्य आहे. म्हणून काळाचा संबंध हा रूपाशी आहे हो. रूप आहे म्हणून आपण त्याला नाव देणं सहज शक्य आहे, कारण रूप हे फार काळ वेळ टिकत नाही. कालपर्यंत दिसणारे तरुण लोक, आम्ही कालपर्यंत त्यांना तरुण पाहिलं, ते आता काही दिवसातच त्यांच्या डोक्यावरचे केस पांढरे झालेले आहेत, कोणाला टक्कल पडलेला आहे, कोणाचे दात पडलेले आहेत, कोणाचा पाठीचा कणा वाकलेला आहे, डोळ्यांनी नीट दिसतही नाही, कोणाला चष्मा लागलेला आहे. आणि आताची लोक, आत्ताचं जीवन तर एवढं धकाधकीचं आहे, एवढं नाजूक आहे की तरुण लोकांची केस पिकतात आहे, मुलांचे सुद्धा केस पिकायला लागलेली आहे. टक्कल पडणं, केस गळणं, दात पडणं, याचा अर्थ जे रूप जे आहे ते चांगलं दिसत होतं, त्या रूपाला कुरूपता आलेली आहे, ती काही क्षणात आलेली आहे. म्हणजे रूप हे नष्ट होणार आहे. आणि म्हणून समर्थांनी म्हटलं आहे की रूप जे आहे ते काही वेळेपर्यंत आहे, म्हणून त्याला काळ आहे. त्याचा संबंध रूपाशी आहे, त्याचा संबंध गुणाशी आहे, त्याचा संबंध आकाराशी आहे. आणि म्हणून समर्थ म्हणत आहेत मूळ माया जगदेश्वर, पुढे अष्टदेचा विस्तार, सृष्टीक्रमे आकारला. हे अवघेच नसता निर्मळ, जैसे गगन अंतराळ, निराकारी काळ वेळ काहीच नाही. मग ज्यावेळी हे काहीच नव्हतं तेव्हा निर्मळ गगनासारखं निराकार निश्चल परब्रह्म तेवढे एकले एक होते. त्या निराकाराच्या ठिकाणी काळ वेळ इत्यादी काहीच नाही आहे. म्हणून म्हटलंय जो निराकार आहे, ज्याला आकार नाही, ज्याला काळही नाही, ज्याला वेळही नाही. आणि काळ कोणासाठी आहे हो? मुळात काळ हा कोणासाठी आहे? आकारासाठी आहे.
मग आकार आहे म्हणून भीती आहे, आकार नष्ट होईल म्हणून आकारच जर संपला तर निराकाराला भय नाही. कारण आकार नष्ट होईल म्हणून भीती आहे. आकार आहे म्हणून भीती आहे. ज्याला आकारच नाही त्याला कसली भीती आहे? ज्याला संपण्याची पण भीती नाही आणि उगवण्याची पण भीती नाही, कारण निराकाराला काळच नाही. म्हणून समर्थ म्हणतात, घटे गेली पळे गेली तास वाजे ठणानना, ठणानना आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाना. कधी आपल्या आयुष्याची घटिका संपेल हे कधी कोणीच काहीच सांगू शकत नाही हो. त्यामुळे जेवढा काही वेळ आपल्याला भेटलेला आहे समर्थ कृपेने, जे काही आयुष्य खूप आनंदाचं, खूप उत्साहाचं, खूप सामर्थ्याचं, श्री सद्गुरु कृपेचं जे आम्हाला मिळालेलं आहे, त्या आयुष्यामध्ये त्या आयुष्याचं सोनं कसं करून घ्यावं हे ज्याने त्याने ठरवावं. कारण समर्थ म्हणतात, हा जे आकार आहे, या आकारातून आम्हाला जे प्राप्त झालेला हा देह जो प्राप्त झालेला आहे, हा देह असेपर्यंत नामस्मरण करा. समर्थांची संगतीत, संत संगतीमध्ये राहा, अखंड नामस्मरणात राहा, जेणेकरून समर्थ म्हणतात हा जो आपला देह आहे तो सत्कारणी लागेल. या 84च्या फेऱ्यातून आपल्याला सुटता येईल. कशी घटे जातील, कशी पळे जातील, कसे तास जातील हे काहीच कळणार नाही. कारण शेवटी काय आहे, आयुष्याचा नाश होतो. हे सगळं होता होता कधी आयुष्य निघून जातं समजत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, रामकारे म्हणाना. जर आयुष्य निघत चाललं आहे तर तुम्ही राम का म्हणत नाही? जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ, जय राम श्रीराम, जय जय राम. समर्थ म्हणतात, भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताचं स्मरण करा. त्या भगवंताने, त्या भगवंताच्या कृपेने, त्या भगवंताच्या सामर्थ्याने एवढं जे काही आपल्याला भेटलेलं आहे त्याचे कायम आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. समर्थ म्हणतात, त्याचं कायम आपण आदर ठेवला पाहिजे, कायम त्याची आपण त्यांच्या चरणाशी लीन झाले पाहिजेत. हे समर्था तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या आज्ञेने, तुमच्या सामर्थ्याने हे जे काही मला सगळं मिळालेलं आहे ते सगळं मिळालेलं आहे. परंतु समर्था तुमचे चरण मला मिळणं सगळ्यात गरजेचं आहे. मग समर्थ म्हणतात, त्याचबरोबर मला तुमच्या चरणाशी लीन व्हायचं आहे. म्हणून अखंड स्मरण, अखंड त्या भगवंताचं स्मरण आपण जर करत राहिलं तर आपलं आयुष्य कधी संपेल हे आपल्यालाही कळणार नाही. कारण आयुष्य लवकर संपत जाईल, परंतु तो देह जो आहे, जी आपल्याला लॉटरी लागलेली आहे, त्या देहाचं सत्कारणी आपल्याला जर देह लावायचा असेल तर समर्थ म्हणतात, या भगवंताचरणी, सद्गुरुचरणी आपण लीन होणं, शरण जाणं गरजेचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात, उठता बसता फिरता चालता बोलता आपलं स्मरण चालू ठेवा, जेणेकरून शेवटचा क्षण कसा होईल, गोड होईल. आणि हा देह जो मिळालेला आहे त्या हा जो देह आहे तो सत्कारणी लागेल. म्हणून म्हटलेलं समर्थांनी, घटे गेली पळे गेली तास वाजे ठणानना, आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाना. मग आजपासून आता माझी किती आयुष्य फुकट गेली, मी किती आयुष्यातील किती वर्ष झोपण्यात घालवली, त्या भगवंतासाठी, त्या भगवंताच्या चरणाशी मी लीन झालेलो नाही आहे. हे आता समजलं आहे ना. मग आता जागरूक व्हा. भले आपलं जे काही आहे, आपलं प्रारब्ध जे गेलेलं आहे त्याला रडत बसण्यापेक्षा जे काही आता पुढ्यात वाढलेलं आहे त्याच्यामध्ये आपण रममान होत झालं पाहिजे आणि त्याच्यातून प्रपंच करून आपल्याला परमार्थ साधायचा आहे. कारण इहलोक पार करून आपल्याला परलोक प्राप्ती करून घ्यायची आहे. समर्थ म्हणतात आहे, म्हणून आयुष्याचा नाश होतो आहे म्हणजे कुणाचा नाश होतो आहे, याचा अर्थ तुम्हाला डोळ्यांनी दिसणारं जे शरीर आहे ते शेवटी काय होणार आहे, ते संपणार आहे. त्याला एक विशिष्ट वेळ आहे आणि तितक्याच वेळेस ते चालू राहणार आहे. घड्याळ आहे, त्यामध्ये सेल टाकले आहे, त्यामध्ये जी शक्ती आहे ती विशिष्ट वेळेपर्यंतच चालणार आहे हो. त्या घड्याळाच्या शेलीची जी शक्ती आहे ती विशिष्ट वेळेपर्यंतच चालणार आहे. तसं हे शरीर आहे, एकदा ते सेल बंद पडला की ते घड्याळ चालत नाही. तसं हे शरीर आहे. या शरीरामध्ये प्रत्येक गोष्टीला एक वेळ आहे, काळ आहे आणि तितकाच वेळ ती राहणार आहे आणि नंतर ती नष्ट होऊन जाणार आहे. म्हणून आम्ही काळाचा विचार करायचा असेल तर आम्हाला त्याला जोडून रूपाचा विचार करावा लागेल.
म्हणून समर्थ म्हणतात आहे, पुढे समर्थांनी दिलं आहे, हे अवघेच नसता निर्मळ जैसे गगन अंतराळ, निराकारी काळ वेळ काहीच नाही. उपाधीचा विस्तार झाला तेथे काळ दिसून आला, एरवी पाहता काळाला ठावची नाही. एक चंचळ एक निश्चळ, या वेगळा कोठे काळ, चंचळ आहे तावत काळ, काळ म्हणावे. आता समर्थांनी दिलाय, उपाधीचा विस्तार झाला. उपाधीचा विस्तार झाला तेव्हा काळ आणि वेळ हे सगळं दिसून येऊ लागलं. आणि उपाधी नसताना, समर्थ म्हणतात, उपाधी नसताना काही काळाचं अस्तित्वच नाही, एरवी पाहता काळाला ठावची नाही. मग समर्थ म्हणतात आहे की उपाधीचा विस्तार झाला म्हणजे ही सगळी माया, ही सगळी माया, त्याच्या मागे कोण आहे? भगवंत आहे. हे सगळं चालवणारा भगवंत आहे हो. झाडावरून पिकलेलं पान त्याच्या आज्ञेशिवाय पडणं शक्यच नाही. त्याच्या आज्ञेने हे कार्य घडत आहे. आपल्या जीवनात घडणाऱ्या सगळ्या गोष्टी या श्री सद्गुरू कृपेने, श्री सद्गुरू आज्ञेने, श्री सद्गुरू सामर्थ्यानेच घडत असतात. परंतु आपला फक्त विश्वास, दृढ विश्वास, निष्ठा मात्र त्याच्या चरणी असली पाहिजे. म्हणजे ही सगळी माया त्याच्या मागे कोण आहे? भगवंत आहे. आणि त्या भगवंताच्या अधिष्ठानावर ही सगळी उपाधी निर्माण झालेली आहे. समर्थ म्हणतात, जसं भगवंत हा आपल्या रोमारोमात भगवंत भरलेला आहे. संबंध सृष्टीमध्ये भगवंत आहे. झाडावर माकड फिरते आहे, इकडून तिकडून एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारते आहे, परंतु त्याचा तोल जातोय का? नाही जात आहे. मग त्याला सावरणारा कोण आहे? पक्षी झाडावर झोपत नाहीत का हो? मग समर्थ म्हणतात आहे की झाडावर राहणारा पक्षी, झाडावर जे राहणारे आहेत ते समर्थ म्हणतात त्यांना सांभाळायचं कामही समर्थ करत आहे, तो भगवंत करत आहे. तो भगवंत या सृष्टीमध्ये भरून पुरून उरलेला आहे. फक्त त्याला आपल्याला कळायची, आपल्याला समजायची गरज आहे. आपल्याला भगवंत कळला पाहिजे. त्या भगवंतावर आपली अशी अतूट श्रद्धा असली पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात ही सगळी उपाधी ही भगवंताच्या अधिष्ठानावर आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे, उपाधीचा विस्तार झाला तेथे काळ दिसून आला, एरवी पाहता काळाला ठावची नाही. एक चंचळ एक निश्चळ, या वेगळा कोठे काळ, चंचळ आहे तावत काळ, काळ म्हणावे. चंचळ मूळ माया, एक निश्चळ, चंचळ म्हणजे मूळ माया, लक्षात ठेवायचा. निश्चल म्हणजे एकच आहे, परब्रह्म, जे निश्चल, जे चलत नाही, जे हलत नाही. मग या वेगळा काळ हा तिसरा प्रकार आहे, चंचळ आहे. आणि तोपर्यंत चंचळावर त्याच्या सापेक्षतेत काळ ही त्याला द्यावं, म्हणजे काळ हे म्हणावं लागेल. म्हणून काळ कोणाला म्हणावं? समर्थांनी काळाचा संबंध कोणाला लावलेला आहे याचं तो थोडं स्पष्टीकरण आता समर्थ करतात आहे. समर्थांनी सांगितलं आहे, जे चंचळ आहे, एक चंचळ एक निश्चळ, या वेगळा कोठे काळ, एक चंचळ एक निश्चळ, या वेगळा कुठे आहे काळ, चंचळ आहे तावत काळ, काळ म्हणावे. मग काळ कोणाला म्हणावं? मग याचं स्पष्टीकरण समर्थ आता करतात आहे. जे चंचळ आहे त्या चंचळाला काळ आहे. आत्मतत्व ज्या देहामध्ये प्रतिष्ठित झालेलं आहे आणि त्यामुळे देहाला चलन प्राप्त झालेलं आहे, गती प्राप्त झालेली आहे, चैतन्य त्याला प्राप्त झालेलं आहे. आणि त्या देहाला चंचलत्व आहे म्हणून आम्ही चंचळाच्या ठिकाणी आयुष्य आहे असं म्हणतो. म्हणून देह आला की आयुष्य आलं, देह आला की काळ आला. आणि जन्म घेतल्याबरोबर काळाची संगती त्याच्याबरोबर लागली, ते कळणार नाही. कधी संपेल ते, तसं माणसाचं आयुष्य कोणत्या क्षणाला संपेल हे कोणालाच कळलेलं नाही. म्हणून मरण हा आगे तो चुकेना, देव वाचविता वाचवेना. मरण कधीही चुकणार नाही आणि कधीही आपल्याला ते मरण येईल हे कोणालाच सांगता येणार नाही. कोणाचंही मरण चुकलेलं नाही. ज्याला जन्म आहे त्याचं मरण हे निश्चित आहे. ज्याला जन्मच नाही त्याला मरण कुठून येणार? म्हणून सगळी गणित जमतात, पण जन्म मृत्यूचं गणित अजून कोणालाच जमलेलं नाही. सगळे शोध लावले, सगळं काही झालं, परंतु कोणी सांगू शकत नाही कोणाला कधी मरण येईल. मग समर्थ म्हणतात सगळ्याचा शोध लागला. जसं कधी जन्म घेणार हे माहीत नाही आणि कधी जाणार हेही माहीत नाही. म्हणून जोवर तुमच्या हातात काळ आहे,
जोवर तुमच्या हातात काळ आहे तो कसा सत्कर्मी लावायचा ह्या ज्याने त्याने ठरवलं पाहिजे. भगवंताचे कीर्तन करा, कीर्तन ऐका, निरूपण ऐका, प्रवचन ऐका, भजन करा. समर्थ म्हणतात संतांची वचनं ऐका, वचन लिहा, काहीतरी लिहित जावे. दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगे अखंडित वाचित जावे. म्हणजे आपला काळ हा सद्गुरु चरणी, समर्थ चरणी, सद्गुरु भगवंता चरणी आपण लावला पाहिजे. दिवसातून थोडा तरी वेळ त्या भगवंताच्या स्मरणामध्ये, त्या भगवंताच्या नामामध्ये, त्या भगवंताच्याच कामामध्ये आपण लीन झालो पाहिजे. म्हणजे काहीतरी दिवसाचा एखादा तरी त्रास, दिवसाचा एखादा तरी अर्धा तरी तास आपण त्या भगवंता चरणी आपला संवाद झाला पाहिजे. समर्थ म्हणतात दिवसामागे घटी गेली, पळे गेली, तास वाजा ठणार, तास वाजे ठणार ना, आयुष्याचा घात होतो राम कार्य म्हणा. मग कसं ते आयुष्य संपणार हे कधीच कळत नाही. आपल्याला वाटतं वयाची 30 वर्ष, वयाची 25 वर्ष, वयाची 40 वर्ष, वयाची 50 वर्ष उलटली, कसं गेला काळ काहीच कळलं नाही. आता आपण 50 वर्ष झाल्यानंतर आपल्याला आठवेल आता भगवंत चरणी आपण बसू, परंतु ते शक्य नाही. समर्थ म्हणतात जोपर्यंत उत्तमाचे डोळे आहेत, त्याच्या आज्ञेने जे बघायचं आहे, त्याच्या आज्ञेने जे बघायला पाहिजे, ते दृश्य जगत हे सगळं दिसणारं आहे, ते सगळं फसवा आहे, हे आपल्याला सोडून जायचं आहे. मग जे दीर्घकाळ टिकणार आहे ते आपल्याला बघता आलं पाहिजे. ते आपल्याला समर्थ कृपेशिवाय ते दिसू शकत नाही. म्हणून समर्थ म्हणतात एवढे चांगले उत्तमाचे डोळे दिले आहेत भगवंताने, एवढे 2 हात दिले, 2 पाय दिलेत, कान दिलेत, ज्या कानाने आपण उत्तमाचं श्रवण करू शकतो. मग एवढा चांगला देह दिला असताना सुद्धा आपण जर भगवंताची जर भक्ती नाही केली तर या देहाचा आपला काय उपयोग झाला हो. म्हणून समर्थ म्हणतात ते काळाच्या नंतर म्हणजे आपली वर्ष उलटल्यानंतर, आपला चांगला वेळ निघून गेल्यानंतर, जेव्हा दिसत नाही, जेव्हा बोलता येत नाही, जेव्हा ऐकता येत नाही, कानाने काही ऐकू येत नाही, काही लिहिता येत नाही, काही वाचता येत नाही, तेव्हा जर आपण भगवंत चरणी जर जात असू तर समर्थ म्हणतात एवढा उत्तमाचा वेळ आहे तो आपण कुठे घालवला. मग तो वेळ कसा सत्कर्मी जाईल आणि तो वेळ आपण कसा भगवंत चरणी आपण घालवायचं हे आपण ठरवलं पाहिजे. आणि आपण त्या भगवंताच्या चरणी आपण ते लीन झालो पाहिजेत. आणि समर्थ म्हणतात म्हणून पण तो पुढे आहे, तुमच्या हातात काळ आहे जोपर्यंत, पण तो किती आहे हा माहीत नाही. आजच्या दिवशी माझ्या हातात काळ आहे याचा अर्थ तो वेळ भगवत अर्पण करणे एवढंच माझं काम, एवढंच मला माहीत, असं आपण ठरवलं पाहिजे. त्या वेळेचा सदुपयोग करून टाका. आज मी सूर्य पाहिला आहे, पण उद्याचा सूर्य मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं का हे कोणालाच माहीत नाही. जशी ती भीमाची कथा आहे बघा, भीमाची कथा समर्थ सांगतात. धर्मराजाकडे एक ब्राह्मण आलेला होता. ब्राह्मणाने नमस्कार केला धर्मराजांना. धर्मराजे म्हणाले, ब्राह्मण देवता आपण नमस्कार कशाला करता, आपण मोठे आहात, आपणाला मी नमस्कार करतो. धर्मराजा म्हणाले, आपणास काय हवे आहे. तर ब्राह्मण म्हणाले की दक्षिणा हवी आहे. काल आपण कर्म केलं त्याचं मी फळ तुम्हाला दिलं, आता त्याचं फळ धन रूपाने तुम्ही मला द्या. धर्मराजे म्हणाले, ठीक आहे, मी कामात आहे, उद्या घेऊन जा. उद्या देतो असं म्हटल्याबरोबर ते ब्राह्मण बाहेर निघाले. तेवढ्यात ही गोष्ट भीमाने ऐकली. भीमाला एवढा आनंद झाला आणि त्या काळामध्ये आनंद झाला की असं नगारे वाजवत होते, म्हणजे नगारे वाजवले जात होते. एकतर 2 कारणाने नगारे वाजवले जायचे. एकतर आनंद झाला आणि दुसरा नगारा वाजवायचा तो म्हणजे संकट आलं तर नगारा वाजवायचा. मग भीम त्या नगाराच्या ठिकाणी गेला आणि अवेळी म्हणजे अकाळी धडाधड नगारा वाजवू लागला. त्या नगाऱ्याचा आवाज म्हणजे आकाशाला भिडला आणि धर्मराजे म्हणाले, अवेळी तो कोण नगारा वाजवतो आहे, ते नगारा वाजवणं पहिलं बंद करा. आता लोक धावत पळत गेले. राजे म्हणाले, मग धावत पळत लोक गेली, नगारा कोण वाजवतो आहे हे बघायला गेले. बघतात तर काय, भीम वाजवताना दिसतात आहे. पाहिल्यानंतर घाबरले. ज्यावेळी भीम वाजवत होते ते बघितल्यानंतर ते घाबरले. काय बोलणार, कारण भीम होता ना, भीमाला कसं बोलायचं, भीमाला कोण सांगणार. मग नगारा वाजवू नका म्हणून भीमाला कोण सांगणार आहे, कारण नगारा वाजवणं बंद कर म्हटलं तर आपलाच काळ यायची भीती, म्हणून कोणी त्यांना सांगितलं नाही. शेवटी धर्मराजांना सांगितलं की भीम नगारा वाजवत आहेत, काय करावं.
तर स्वतः धर्मराजे तिथे आले, म्हणजे तिथे गेले जिथे भीम नगारा वाजवत होता. आणि भीमाला सांगितलं, अरे नगारा वाजवू नको, का वाजवतो आहेस तू नगारा? भीम म्हणाले, अरे दादा, दादा मला आज खूपच आनंद झालेला आहे. कशाचा आनंद झालाय तुला? तर आजच्या सारखा आनंदाचा दिवस नाही माझ्या आयुष्यात, असं भीम म्हणाला. आणि यापूर्वी कधीही मला असा आनंद झालेला नाही, तेवढा आनंद मला आज झालेला आहे, असं धर्मराजांना सांगतो. काय झालं आहे? आपण काही राज्य जिंकलं का, की काय झालं ते मला काही कळलंच नाही. काय झालं आहे? एवढंच की तुम्ही आता जे धर्मराजे म्हणाले, एवढंच झालं, काही झालं नाही. एवढंच आहे की तुम्ही जे आता वाक्य वापरलं की ती उद्या ये, त्या ब्राह्मणांना सांगितलं की तुम्ही उद्या या आणि मी उद्या तुम्हाला सगळं देईन, म्हणजे तुम्हाला मी दक्षिणा द्यायची ती उद्या देईन. या शब्दामध्ये तुम्ही उद्या राहणार आहे हे निश्चित झालेलं आहे. आणि उद्या राहणार आहे म्हणजे तुम्हाला उद्याचा काळ माहीत झालेला आहे. मी राहतो आहे म्हणून, म्हणजे आजचा दिवस आणि उद्याचा दिवस तुम्ही कायम राहणार आहात, म्हणजे तुमच्या जीवनाची शाश्वती तुम्हाला आलेली आहे. म्हणून मला आनंद झालेला आहे, म्हणून मी नगारा वाजवत आहे, असं असं भीम सांगत आहे. धर्मराजे फार ज्ञानी होते. त्यांनी ताबडतोब त्या ब्राह्मणाला बोलवलं आणि त्याची यथासांग पूजा करून त्यांना द्रव्य दीक्षा सगळं दिलं. आणि तेव्हा धर्मराजे म्हणाले की खरंच आहे, उद्या मी एवढी गोष्ट करील असं म्हणण्यासाठी मी उद्या राहिलो पाहिजे, म्हणून उद्या मला राहता येणार नाही, म्हणून उद्याची मला शाश्वती नाही, म्हणून आजच काय ते चांगलं काम करायचं आणि ते करून घेतलं पाहिजे. म्हणून संत कबीर म्हणतात, कल करे सो आज कर, आज करे सो अब, वक्त बीता जा रहा है, फिर करेगा कब. किती उत्तम. आणि म्हणून माणसाचं आयुष्य कधी संपेल माहित नाही. तू उद्याचं काम आज कर आणि आजचं काम आत्ताच कर, कारण क्षणामध्ये काय बदल होईल सांगता येत नाही. जोपर्यंत काळ दूर आहे तोपर्यंत काय करायचं ते करून घे, मरण हा तो चुकेना. म्हणून समर्थ म्हणतात, हा सगळा संबंध कोणाशी आहे? तर तो सगळा संबंध आपल्याला दिसणाऱ्या आकाराशी आहे. आमचा दिसणारा आकार तो नष्ट होऊन जाणार आहे. तुमच्या समोर दिसणारे ही सगळे आकार नष्ट होणार आहे. कधी आकार संपेल सांगता येत नाही. कोणाचा आकार संपू शकतो, कोणाचा आकार कधी संपेल सांगू शकत नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे, मागच्या एक समासामध्ये समर्थांनी म्हटलेलं आहे, मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीसी सादर व्हावे, मरुनी कीर्तीस उरवावे येणे प्रकारे. मग म्हणजे माणसाने हरिभक्ती करून, समर्थ म्हणतात हरिभक्ती करून कीर्ती उरवावी असं समर्थ सांगतात आहे. पण त्यासाठी दूर काळ नाही आहे. काळ हा दूर नाही आहे, आपल्यासाठी आजच आहे आणि ते आत्ताच केलं पाहिजे. म्हणून समर्थांनी आकार संपेल त्याला चंचळाचा आकार समजायचा. जे चंचळत्व हे निश्चळत्व प्राप्त करील. म्हणून समर्थ म्हणतात आहे की एक चंचळ एक निश्चळ. चंचळ म्हणजे माया आणि निश्चळ म्हणजे परब्रह्म. या वेगळा कोठे काळ, चंचळ आहे तावत काळ काय म्हणावे. मग निश्चळ परब्रह्म आहे आणि याशिवाय काळ कुठे आहे? जिथे चंचळ आहे तिथे काळ आहे. निश्चळाला काळाचा संबंध नाही. चंचळ आहे तोपर्यंत माणसाचा काळ आहे, जोपर्यंत आकार आहे. म्हणून या समासाचं नावच समर्थाने काळ रूप असं दिलेलं आहे. आणि म्हणून पुढे समर्थ म्हणतात, आकाश म्हणजे अवकाश, अवकाश बोलिले विलंबास, त्या विलंब रूप काळास जाणून घ्यावे. सूर्याकरिता विलंब कळे, गणना सकळांची आकळे, पळापासून निवळे युगपर्यंत. समर्थ म्हणतात आकाश म्हणजे अवकाश. आकाश म्हणजेच काय आहे? अवकाश आहे. विलंबालाच अवकाश असं म्हटलेलं आहे. काळ हा कसा आहे? विलंब रूप आहे. त्याचं रूप पहिलं जाणून घ्या. मग आकाश म्हणजे काय हो? आकाश म्हणजे काय? पोकळी आहे. आणि त्या पोकळीला आपण काय म्हणतो? अवकाश असा शब्द वापरतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात काळाचा संबंध कसा आहे? तर समर्थ म्हणतात सूर्याकरिता विलंब कळे, गणना सकळांची आकळे, पळापासून निवळे युगपर्यंत.
मग समर्थ म्हणतात आहे की काळाचा संबंध कसा आहे, तर सूर्य आहे म्हणून आपल्याला काळ कळतो. पळ आणि युग, पळ म्हणजे क्षण आणि भविष्याच्या गणनामध्ये केलेलं आहे. मग म्हणून समर्थ म्हणतात घटे गेली पळे गेली तास वाजे ठणाना, आयुष्याचा घात होतो राम कार्य म्हणाना. मग असं सगळं निघून चाललेलं आहे. म्हणून सूर्य उगवण्याच्या अगोदरच उठलं पाहिजे. आणि आता आपल्यासमोर काळ आलेला आहे, ती वेळ मिळालेली आहे, उत्तम काम केलं पाहिजे. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे सूर्याकरिता विलंब आहे, गणना सकळांची आकळे. सूर्याकरिता विलंब कळे, गणना सकळांची आकळे, पळापासून निळे युगापर्यंत. युगपर्यंत म्हणजे समर्थ म्हणतात आहे की सगळ्यांची गणना कळते आहे. आणि म्हणून पुढे दिलेलं आहे पळ, घटिका, प्रहर, दिवस, म्हणजे हे काळाचं एक मोजमाप आहे. पळ, घटिका, प्रहर, दिवस, अहोरात्र, पक्ष, मास, षडमास, वरी, युगास ठाव झाला. म्हणजे पहिलं समर्थांनी पळ सांगितलंय, घटिका, प्रहर, दिवस, अहोरात्र, पक्ष, मास 6 महिने, षडमास 6 महिने, वरी, युगास, मागे आपण युगापर्यंत कालगणना करू शकतो असं सांगितलेलं आहे. म्हणून सगळ्यांची गणना कळते. किती गोष्टी बारीक बारीक समर्थांनी सांगितलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी आपल्याला कळाव्या म्हणून समर्थांनी हळूहळू सगळ्या एका भागामध्ये एका समासामध्ये अगदी सविस्तर आपल्याला समजावं म्हणून दिलेला आहे. मग समर्थ म्हणतात पळ आहे. मग कशा प्रकारचे आम्ही संचय केले आहेत, तर पळ आहे, घटिका आहे, प्रहर म्हणजे दिवस आहे, त्याच्यापेक्षा मोठं म्हणजे अहोरात्र, रात्रंदिवस, त्याच्यापेक्षा मोठा कोण आहे, पक्ष आहे म्हणजे 15 दिवस, कृष्ण पक्ष, शुक्ल पक्ष 15 दिवसाचा, कृष्ण पक्ष 15 दिवसाचा म्हणजे तो महिना झाला. त्यापेक्षा मोठा मास, मास म्हणजे महिना, त्याच्यापेक्षा मोठा क्षणमास म्हणजे 6 मासाचा दिवस, 6 महिने, 6 मासापेक्षाही मोठं वर्ष आणि त्याच्यापेक्षा मोठं युग. आता ही युग कोणती आहेत, 4 प्रकारची युग आहेत आणि ती समर्थांनी पुढे दिलेली आहेत. समर्थ म्हणतात आहेत त्रेत, समर्थांनी पुढे त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि समर्थांनी आता पुढे जी 4 युग झालेली आहेत ती युग आता समर्थ इथे देत आहेत. त्रेता, द्वापार, कळी, संख्या चालती भूमंडळी, देवांची आयुष्य आगळी, शास्त्री निरोपिली, ते देवत्रयाची खटपट, सूक्ष्म रूपे विलगट, दंडक सांडिता चटपट लोकांस होते. मग आता समर्थांनी सांगितलंय कृत, तेत, द्वापार, कळी, संख्या चालली भूमंडळी. त्यानंतर काय आहे, कृतयुग आहे. कृत, त्रेता, द्वापार आणि कळीयुग अशी 4 युग सांगितलेली आहेत. ती भूमंडळावर चालत आली आहेत. संख्या चाललेली भूमंडळी, देवांची आयुष्य आगळी, शास्त्री निरोपिली, आणि याखेरीज देवांची जी आयुष्य आहेत ती वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये वर्णिलेली आहेत. आणि म्हणून म्हटलेलं आहे की अशा प्रकारे प्रत्येक युगाचं आयुष्य आहे, हे सुद्धा देवांचे पण आयुष्य आहेत, हे सुद्धा संपणार आहे आणि म्हणून आकार संपत जाणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात या सगळ्या गोष्टी काळामध्ये बसवल्यात. कृतयुग त्यालाच आपण काय म्हणतो, सत्ययुग असं म्हणतो. कृतयुग, त्याच्यानंतर त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग असे 4 युग सांगितले आहेत. या 4 युगांमध्ये सुद्धा समर्थ म्हणतात आहे कृत, त्रेत, द्वापार, कळी, संख्या चालली भूमंडळी, देवांची आयुष्य आगळी, शास्त्री निरोपिली. मग समर्थ म्हणतात शास्त्रामध्ये ही 4 युग सांगितलेली आहेत आणि प्रत्येक युगाला एक विशिष्ट आयुष्य आहे. ते एकापेक्षा दुसऱ्या ठिकाणचं आयुष्य दुपटीने जास्त आहे. कृतयुग हे सर्वात मोठं आहे. पहिलं काय आहे, कृतयुग हे सर्वात मोठं. कृतयुगापेक्षा म्हणजे पहिलं कृतयुग, त्रेतायुग, द्वापार आणि कळीयुग म्हणजे सगळ्यांचं पहिलं आयुष्य कृतयुगाचं, त्याच्यापेक्षा कमी 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 असं आहे. मग कृतयुगाचं आयुष्य समर्थ म्हणतात आहे की सर्वात मोठं युग. कृतयुगापेक्षा लहान काय आहे, त्रेतायुग, त्रेतायुगापेक्षा लहान द्वापारयुग आणि द्वापारयुगापेक्षाही लहान कलियुग आहे. आणि त्यांचं आयुष्य कसं दिलेलं आहे समर्थाने, तर समर्थ म्हणतात कृतयुग याचं आयुष्य कसं आहे, काय आहे तर 17,38,000
17,28,000 वर्षांचं आहे. किती? 17,28,000 वर्षांचं, 28,000 वर्षांचं आहे. आता त्याच्यापेक्षा कमी समर्थांनी त्रेतायुग दिलेला आहे. म्हणजे ज्या वेळेस श्री प्रभू रामचंद्र अवतरले, नाही, कृतयुगामध्ये प्रभू रामचंद्र अवतरले. आता त्रेतायुग समर्थाने दिलेला आहे, 12,96,000 वर्षांचा आहे. तिसरा आहे द्वापार युग, ज्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अवतरले. त्या द्वापार युगाचं आयुष्य आहे 8,64,000 वर्षांचं आहे. आणि चौथं आहे जे सगळ्यात कमी आयुष्य आहे, आणि कलियुग जे आता चालू आहे 4,32,000 वर्षांचं आहे. आणि म्हणून समर्थाने पुढे दिलाय ते त्रयाची खटपट, म्हणजे या चारही अशी 4 युग भूमंडळावर चालत आली आहेत. आणि याखेरीज देवांचे आयुष्य आहे ते वेगवेगळ्या शास्त्रात वर्णिली आहेत. ते देवत्रयाची खटपट, सूक्ष्म रूपे विलगट, दंडक सांडिता चटपट लोकांस होते. मग या तिन्ही देवांची कार्य सूक्ष्म रूपाने पण जिव्हाळ्याने चाललेली असतात. लोकांनी नीतिनियम मोडले तर त्यांना पश्चातापाची पाळी येईल. म्हणजे त्रिदेवांची खटपट याचा अर्थ उत्पत्ती, स्थिती आणि लय. उत्पत्ती कोण करतो? तर ब्रह्मदेव करतात. विष्णुदेव स्थिती निर्माण करतात आणि रुद्र याचा लय करतात. याची सगळी चटपट कशी खटपट काय आहे? चालू आहे. आणि अशा प्रकारे हे भगवंत करत राहतात. म्हणून यामध्ये आम्ही आहोत, आम्ही आमचं भलं करून घ्यावं. म्हणून समर्थांनी पुढे म्हटलंय ते देवत्रयाची खटपट, सूक्ष्म रूपे विलगट, दंडक सांडिता चटपट लोकांस होते. मिश्रित त्रिगुण निवडेना, तेने आद्यंत सृष्टी रचना, कोण थोर कोण साना, कैसा म्हणावा. मग तिन्ही गुण समर्थ म्हणतात, तिन्ही गुण एकमेकात मिसळलेले आहेत, ते वेगळे करता येत नाही. आरंभापासून ते शेवटपर्यंत सर्व सृष्टीची रचना त्यांच्यामुळेच झाली आहे. तेथे कोणी लहान आणि कोणी थोर असं कसं म्हणावं? कोण थोर कैसा साना, कोण थोर कोण साना कैसा म्हणावा. कोण थोर आणि कोण लहान कसं म्हणावं? म्हणून म्हटलंय समर्थ म्हणतात मिश्रित त्रिगुण, मिश्रित त्रिगुण, त्रिगुण रजतम सत्व, हे 3 गुण एकात मिश्रण केलेले आहेत. आणि ते इतके मिश्रण केलेले आहेत की त्याला विलग करता येत नाही. प्रत्येकामध्ये ते 3 गुण आहेत आणि त्यामुळे या 3 गुणांनी हे मिश्रित असलेलं हे संपूर्ण जगत आहे. आणि त्याला समर्थ म्हणतात सहाय्याला काय आहेत? 3 त्रिगुणांना सहाय्याला पंचमहाभूत सुद्धा आहेत. आणि त्यामध्ये भगवंत त्यातला काय आहे? करता आहे. म्हणजे या सगळ्यांना चालवणारा तो एकलाची एक देव कोण आहे? तो भगवंत आहे. म्हणून म्हटले याचा करता सगळ्यांचा भगवंत आहे. आणि त्यामुळे चित्रामध्ये जरी दिसणारी जी सेना आहे, चित्र बघा, एखादं जे चित्र आहे त्याच्यामध्ये सेना दिसते आहे की राजा दिसतो आहे, सेवक दिसतात आहे, प्रजा दिसते आहे, परंतु ते सगळे एकाच चित्रात आहेत आणि ते सेम दाखवलेले आहेत. मग त्या चित्रामध्ये जसं कोण लहान कोण मोठं आपण कसं म्हणणार, तसं समर्थाने इथं म्हटलेलं आहे. या सेनेमध्ये कोण लहान आणि कोण मोठा आहे? हो, सगळे सारखे, कारण अशाच 8 रंगांनी ते मिश्रित केलेलं आहे. आणि म्हणून या चित्रामध्ये कोणीही लहान नाही आणि कोणीही मोठं नाही. चित्र म्हणजे त्या चित्राकडे जाऊ नका, या चित्राकडे या. म्हणजे समर्थ म्हणतात या जगामध्ये कोणी मोठं नाही. पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे. जेवढी काही पृथ्वीमध्ये घरं आहेत, शरीरं आहेत, ती सगळी भगवंताची घरं आहेत. म्हणून समर्थ म्हणतात दुसऱ्याच्या मनासी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका. का म्हटलेलं आहे? कारण जळीस्थळी काष्टी पाशाने तो भगवंत आहे. मग आमच्या तुमच्यात नाही का हो? प्रत्येकाचा देह, प्रत्येकाच्या देहामध्ये जो आत्मा आहे, जो देव आहे, तो भगवंत एकच आहे. म्हणून त्या भगवंताला आपण दुखवता कामा नये. जर आपल्याला कडवटच बोलायचे तर बोलूच नका. चांगलं बोलता येत नसेल तर आपण बोलायचंच नाही. कडवट कशासाठी बोलायचं? म्हणून म्हटलं आहे ती जी शरीरे आहेत ती सगळी भगवंताची घरे आहेत. आणि म्हणून समर्थ पुढे सांगतात आहे मिश्रित त्रिगुण निवडेना, तेने आद्यंत सृष्टी रचना, कोण थोर कोण साना, कैसा म्हणावा. असो ही जाणत्याची कामे, असो ही सगळी कोणाची कामे आहेत? जाणत्याची आहेत. नेनता उगाच गुंते भ्रमे, प्रत्येक जाणो वर्मे ठाई पाडावी. म्हणजे समर्थ म्हणतात असो आता
आता ही सगळी जी आहे ती जाणत्याची कामं आहेत, ही शहाण्या माणसाची कामं आहेत. नेनता उगाच गुंते भ्रमे, अज्ञानी माणसाने उगाच भ्रमाने गुंतून पडू नये. प्रत्यय जाणो वर्मे ठाई पडावी. मग अनुभवाने यातील रहस्य जाणून घ्यावीत. आणि म्हणून म्हटलेले आहेत आता समर्थाने, काळ कोणकोणते आहेत ते इथे सांगितले आहेत. आपण जीवन जगत असताना कोणकोणत्या काळाचा विचार आपण करतो आहे, तर समर्थाने आता पुढे त्याचं सांगितलेलं आहे. म्हणजे आपण जीवन जगत असताना कोणकोणत्या काळांना आपल्याला सामोरं जावे लागते आहे ते आता समर्थ सांगत आहे. उत्पन्न काळ, सृष्टी काळ, स्थिती काळ, संहार काळ, आद्यंत अवघा काळ, विलंबरूपी. म्हणजे समर्थाने त्या काळाला प्रसंगानुरूप त्या काळाचं नाव दिलेलं आहे. प्रसंगानुरूप निरनिराळी नामे प्राप्त झालेली आहेत त्यांना. उत्पन्न काळ, सृष्टी काळ, स्थिती काळ, संहार काळ, हे सगळे काळ आहेत आणि आरंभापासून शेवटपर्यंत काळ हा विलंबरूपच असतो असं इथे म्हटलेलं आहे समर्थाने. आणि पुढे समर्थ म्हणतात आहे की आता तुम्हाला कळलं आहे की पर्जन्यकाळ. पर्जन्यकाळ म्हणजे काय, तर पाऊस पडला, पाऊस आला म्हणजे पर्जन्यकाळ. शीतकाळ, शीतकाळ कशाला म्हणू, शीत म्हणजे थंड, थंडी पडली की. उष्णकाळ म्हणजे आता जो चालू आहे, उन्हाळा आला, कडक ऊन लागतंय. माध्यान्ह काळ म्हणजे दुपार झाली. सायंकाळ, वसंतकाळ, सायंकाळ म्हणजे संध्याकाळ. मग आता समर्थ म्हणतात जे जे जये प्रसंगी चाले, जे जे जये प्रसंगी झाले. समर्थाने आता ते दिलेलं आहे. जे जे जये प्रसंगी झाले ते काळाचे नाव पडले. ज्या ज्या प्रसंगी जे जे झाले ते त्या काळाचं नाव पडलं. बरे नसले अनुमानले तरी पुढे ऐका. म्हणजे ज्या ज्या प्रसंगी जे जे घडले त्या त्यानुसार काळाला नाव पडते. म्हणजे तर्काने ते आपल्याला जाणता येत नसेल तर पुढे समर्थ सांगतायत की मी आता सांगतोय ते नीट ऐका. म्हणजे जर तुम्हाला कळत नसेल तर आता मी त्याचं सविस्तर वर्णन करतो आहे. पर्जन्यकाळ, शीतकाळ, उष्णकाळ, संतोषकाळ, सुख दुःख आनंद काळ, प्रत्यय येता. म्हणजे पर्जन्य काळ आहे, शीतकाळ आहे, उष्णकाळ आहे, सुख दुःख, संतोष काळ, आनंद काळ, याचा प्रत्यय आपल्याला येतो आहे. आणि म्हणून पुढे समर्थांनी दिलंय प्रातःकाळ, माध्यान्ह काळ, सायंकाळ, वसंत काळ, पर्व काळ, कठीण काळ, जाणीजे लोके. प्रातःकाळ म्हणजे सकाळ, माध्यान्ह काळ दुपार, सायंकाळ संध्याकाळ, वसंत काळ, पर्व काळ, कठीण काळ इत्यादी हे सगळं लोक जाणतात. म्हणजे ज्या ज्या त्या प्रसंगानुसार हे त्यांनी नावं दिलेली आहेत. अशा प्रकारे अनंत काळ आहे, त्या काळाला ती नावं दिलेली आहेत. म्हणजे त्या प्रसंगाला असे असे बदल होत जातात आणि म्हणून त्याला काळ म्हटलेलं आहे. त्या प्रसंगानुसार हे सगळी नावं आहेत. म्हणून पुढे म्हटलंय समर्थाने जन्मकाळ, बाळत्व काळ, तारुण्य काळ, वृद्धाप्य काळ, अंतकाळ, विषम काळ, वेळ रूपे. म्हणजे जन्मकाळ, जन्म होतो तो काळ, बाल्यकाळ म्हणजे मधला काळ, तारुण्य काळ, तारुण्यात येतो, वृद्धाप्य काळ, म्हातारपणाचा वेळ, अंतकाळ, विषम काळ हे वेळेनुसार प्राप्त होतात. म्हणजे अशा प्रकारे अनंत प्रकारचे काळ आहेत, सगळे काळ आहेत आणि तो काळ लोटून गेला की तो परत येत नाही. आता आपलं बालपण, आता समर्थ म्हणतात बाळत्व काळ, जन्मकाळ, तो आपला पुन्हा येणार का आहे का हो, नाही येणार. तो एकदा निघून गेला, एकदा हातातली वेळ निघून गेली की पुन्हा काही केल्या ती परत येत नाही. म्हणून म्हटलंय तुमच्या आयुष्यात एकदा गेलेली वेळ पुन्हा येता येत नाही. म्हणून सगळ्या गोष्टी परत मिळतील पण काळ असा आहे जो परत मिळत नाही. आत्ताच समर्थ म्हणतात आत्ताच्या क्षणाला आलेला काळ संपला की तो आयुष्यात परत येतच नाही. आणि म्हणून समर्थांनी या काळाचा विचार करावा असं आणि आमच्या उन्नतीचा मार्ग आम्ही शोधावा असं समर्थ म्हणत आहेत. आणि म्हणून पुढे दिलेलं आहे समर्थाने सुकाळ आणि दुष्काळ, प्रदोष काळ, पुण्यकाळ, सकळ वेळा मिळवून काळ तयास म्हणावे. असते एक वाटते एक, त्याचे नाव हीन विवेक, नाना प्रवृत्तीचे लोक प्रवृत्ती जाणती. म्हणजे सुकाळ आणि दुष्काळ. आता समर्थ म्हणतात आहे सुकाळ,
सुकाळ आणि दुष्काळ, प्रदोष काळ, पुण्यकाळ, हा सर्व वेळांना मिळून काळ, हे सगळे काळच आहेत. पण पुढे दिलंय असते एक वाटते एक. मग एक असताना दुसरंच काही वाटतं, त्याचे नाव हीन विवेक, त्याला हीन विवेक म्हणतात. आणि नाना प्रवृत्तीचे लोक प्रवृत्ती जाणती, म्हणजे नाना प्रवृत्तीचे लोक हे सगळी प्रवृत्ती जाणतात. म्हणून समर्थांनी इथे नाना प्रकारच्या काळांचा उल्लेख केलेला आहे आणि अशा प्रकारे नाना प्रकारच्या या वेळा आहेत. आणि मग या वेळेत आम्ही काय करावं ते समर्थ आता पुढे सांगत आहेत. असते एक वाटते एक, त्याचे नाव हीन विवेक, नाना प्रवृत्तीचे लोक प्रवृत्ती जाणती. मग आता श्री समर्थांनी नाना काळांचा इथे उल्लेख केलेला आहे. अशा प्रकारच्या वेळा त्यांनी दिलेल्या आहेत. आणि इथे समर्थांनी आता समर्थ म्हणतात आता इथे तत्वज्ञान आहे. काय आहे तर समर्थ म्हणतात आहे की समर्थांनी इथे दिलेलं आहे की दिसते एक असते एक, हे तर जगाचं मूळ आहे, हे मूळ तत्वज्ञान आहे. म्हणजे दिसते एक असते एक हे जगाचं काय आहे, मूळ तत्वज्ञान आहे. मग दिसते एक असते एक, आम्हाला जग दिसते तसं नाहीच आहे, दिसते तसे नसते आणि म्हणूनच जग फसते. मग याचा अर्थ आम्हाला दृश्य जगत जसं दिसतं आहे तसं ते मुळात नाहीच आहे हो. जसं दिसते तसं नाहीच आहे ते, तसं ते नसून त्यापेक्षा ते विपरीत आहे, म्हणजे ते वेगळंच आहे. म्हणून त्याच्यात गुंतू नका, ते मायाजाळ आहे असं समर्थ सांगत आहेत. आणि म्हणून समर्थांनी पुढच्या ओळीमध्ये दिलेला आहे, प्रवृत्ती चाले अधेमुखे, निवृत्ती धावे ऊर्ध्वमुखे, ऊर्ध्वमुखे नाना सुखे, विवेके जाणती. मग ज्या समर्थ म्हणतात प्रवृत्ती आणि निवृत्ती, प्रवृत्ती अधोमुखाकडे म्हणजे अनेकत्वाकडे जाते, तर निवृत्ती ही ऊर्ध्वमुखाकडे म्हणजे एकत्वाकडे धावते. आणि एकत्वामुळेच नाना सुख प्राप्त होतात. आणि हे विवेकी लोक बरोबर हे सगळं विवेकी लोक जाणतात असं म्हटलेलं आहे. म्हणून प्रवृत्ती चाले अधोमुख, निवृत्ती चाले ऊर्ध्वमुखे, ऊर्ध्वमुखे नाना सुखे, विवेके जाणती. विवेकी लोक जे आहेत म्हणजे समर्थ म्हणतात विवेकी म्हणजे कोण हो, विवेक म्हणजे असार ते जाणून, सार ते जाणून असार त्यागावे, असार त्यागून त्यांनी सार काय आहे हे त्यांना माहीत आहे. जाणती लोक जी आहेत, विवेकी लोक जी आहेत ते नेहमी आपल्या वृत्तीला हे अधोमुख न नेता ऊर्ध्वमुख नेतात. अधोमुख याचा अर्थ प्रवृत्तीकडे जाणे म्हणजे संसारात अडकणे हो, आणि प्रवृत्ती म्हणजे प्रपंचात अडकणे. प्रवृत्ती म्हणजे आम्ही अविवेकी होणे. मग समर्थांनी इथे अविवेकी कोणाला म्हटलं आहे, जो भगवत सोडून जी कृती करत असेल, म्हणजे भगवंत सोडून, जो भगवंत सोडून कृती करत असेल, म्हणजे भगवंतासाठी त्याच्याकडे वेळच नाही, बाकी सगळ्या गोष्टींना वेळ आहे, तो जो आहे परमेश्वर सोडून जी जी कृती करत असेल आणि त्याकडे आपलं मन जर आकर्षिले जात असेल तर त्याला अविवेकच म्हणावा. म्हणून असं अविवेकी होता कामा नये. आम्हाला काय व्हायचं आहे, विवेकी झालं पाहिजे. आम्हाला अविवेकी होता आलं पाहिजे. विवेकी लोक काय करतात तर निवृत्तीकडे धाव घेतात आणि अविवेकी माणसं प्रवृत्तीकडे धाव घेतात. मग इहलोकाचा विचार ते करतात आणि इह आहे हे ते सत्य आहे असं प्रवृत्तीवाले लोक जाणतात. मग समर्थ म्हणतात किती सांगावे वारंवार, असं किती वेळा सांगावं. काय म्हणतात, असं किती वेळा सांगावं. म्हणून समर्थाने पुढे दिलेलं आहे, असं किती वेळा सांगावं, एकच गोष्ट किती वेळा सांगावी. दिसणारा जो संसार आहे ते मायाजाळ आहे आणि म्हणून तुम्ही त्या संसाराच्या मायाजाळात जे काही अडकले आहेत त्याच्यातून तुम्ही निवृत्त व्हा. याचा अर्थ तुम्ही ऊर्ध्वमुख जा. ऊर्ध्वमुखे आहे सुख, अधोमुखे दुःख. जर तुम्ही खाली घसरले तर दुःख आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, निवृत्ती धावे ऊर्ध्वमुखे. ऊर्ध्वमुखे म्हणजे आम्ही जाणे, म्हणजे आम्हाला ज्या भगवंताकडे नेणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आम्ही करणे, जाणणे, आपल्याला आपलं मन शुद्ध होईल अशा गोष्टी करणे, अशी साधना निवडणे की जिथे मन बुद्धी चित्ताला चांगला संस्कार होईल अशाची निवड करणं. मुळात मन जे आहे ते नको ते विषयांमध्ये धावते. हे जरी खरं असलं तरी सुद्धा त्या मनाला ओढून ताणून पुन्हा आपल्या त्या खुंट्यावर बांधावे लागते.
जसं बैलाच्या नाकामध्ये बघा येसन घालतात. आता ही येसन कशासाठी घालतात, का घातली जाते, याचं कारण काय आहे हो? तर ती येसन जर टाकली, समर्थ म्हणतात की येसन जर टाकली तर त्या बैलाला आपल्याला म्हणजे ती येसन जर टाकली की त्या येसनाला धरून ओढलं की केवढाही मोठा बैल असेल, केवढाही मोठा बैल, तरी तो ओढला जातो, तो आपल्या अधीन होतो, कारण त्याच्या नाकाला वेदना होतात, म्हणून तो बैल बरोबर आपल्या ताब्यात येतो, पूर्ण ताब्यात तो येऊन जातो. तसं आमचं हे शरीर जे आहे, या शरीराला दशेंद्रिय आहेत. यांना जर आम्हाला ताब्यात ठेवायचं असेल तर यांचा जो राजा आहे, जे मूळ आहे, ते आमच्या हातात आलं पाहिजे. जे सूत्र आमच्या हातात आलं पाहिजे, ते सूत्र म्हणजे मनाचं सूत्र आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे की आमच्या मनाला आम्ही चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. जसं 205 मनाच्या श्लोकांची जी रचना समर्थाने केली, त्या प्रत्येक श्लोकांचं तुम्ही वाचन करा, चिंतन करा, मग तुमच्या लक्षात येईल काका हा सगळा बोध कोणाला आहे, मनाला आहे. मुळात नावच काय आहे, श्री मनाचे श्लोक. मनाला त्यांनी सुधारायला लावलेलं आहे, कारण मनच धावतंय हो जिकडे तिकडं. आता इथे मन बसलेलं आहे, परंतु ते किती गावं फिरून आले असतील याचा काही पत्ता नाही. म्हणजे मनाला पहिला आवर घाला. म्हणून समर्थ म्हणतात हा सगळा बोध त्या मनासाठी आहे. म्हणून तुमच्या मनाला उत्तम साधनेला लावा, आणि याच्यातूनच जर आम्हाला पार व्हायचं आहे असेल तर आम्ही निवृत्तीकडे गेलं पाहिजे, चांगली साधना केली पाहिजे. म्हणून पुढे म्हटलेलं आहे ऊर्ध्वमुखे नाना सुखे. जर आम्ही अशा प्रकारची साधना जर केली तर आम्हाला नाना प्रकारची सुख प्राप्त होतात. आणि खरं सुख जिथे आहे, जिथे मनुष्य सुखरूप होतो, सुखरूप होणे म्हणजे ज्या सुखातून पुन्हा दुःखाची उत्पत्तीच नाही, अशा प्रकारचं सुख म्हणजे सुखरूप आहे. मग असं सुखरूप कोण आहे, तर भगवंताशिवाय या जगात कोणीच सुखरूप नाही, ते समर्थ म्हणतात. म्हणून समर्थाने दिलेलं आहे की प्रवृत्ती चाले अर्धोमुखे, निवृत्ती धावे ऊर्ध्वमुखे, ऊर्ध्वमुखे नाना सुखे विवेकी जाणती. विवेकी लोक या गोष्टी सगळ्या जाणतात आहे. म्हणून पुढे म्हटलं आहे ब्रह्मांड रचना जेथून झाली, तेथे विवेक दृष्टी घाली, विवरता विवरता लाधली पूर्वापार स्थिती. मग जो कुणी प्रपंचात असून त्याप्रमाणे परब्रह्माचे निरंतर अनुसंधान करतो, त्यालाही परमार्थाची प्राप्ती आहे. आणि तो प्रारब्धाच्या योगाने लोकांमध्ये राहत असला तरीही ते होतं. म्हणून समर्थाने इथे दिले विवेकी लोक या गोष्टी करतात. आणि ब्रह्मांड रचना जेथून झाली, म्हणजे ब्रह्मांड रचना म्हणजे मूळ मायेपासून झाली. कोणापासून? मूळ मायेपासून. मग जिथून आमची उत्पत्ती झाली, जिथून मूळ माया जन्माला आली, जिथून मी आणि परब्रह्माचं विलगीकरण झालं, मूळ मायेतून पुढे आमच्या जगाचा सगळा विस्तार झाला. आणि म्हणून समर्थ म्हणतात विवेकी दृष्टी घाली, विवेकाने त्या गोष्टीकडे पहा की आम्ही जिथून बाहेर पडलो आहे, ज्याच्यातून आम्हाला आई आणि पुत्राचं विलगीकरण झालेलं आहे, ती जी मूळ जागा आहे ती ब्रह्माची जागा आहे. म्हणून त्या ब्रह्माला समर्थाने पुढे म्हटलंय ब्रह्मांड रचना जेथून झाली, तेथे विवेकी दृष्टी घाली, विवरता विवरता लादली पूर्वापार स्थिती. मग जो कोणी प्रपंचात म्हणजे समर्थ म्हणतात ज्या निश्चळ परब्रह्मापासून ब्रह्मांड रचना झाली, तेथे विवेकी लोक आपले लक्ष केंद्रित करतात आणि त्यांचं अनुसंधान करता करता त्यांना पूर्वापार स्थिती म्हणजे परब्रह्माशी कधी तादात्म्य प्राप्त होते हे त्यांनाच कळत नाही. म्हणून समर्थाने पुढे दिलेला आहे. पुढे समर्थ सांगतात की म्हणून आम्हाला पूर्वस्थिती आम्हाला प्राप्त होईल. जगामध्ये असलेले सगळे व्यवहार आम्ही करून सुद्धा आम्हाला समाधान नाही. संसारातली सगळी सुख मिळाली परंतु याच्यानंतर सुद्धा समाधान नाही. याचं कारण काय हो, तर काहीतरी इच्छा आहेच शेवटपर्यंत, म्हणजे कुठेतरी सतत पुढची इच्छा, याचा अर्थ समाधान नाहीच आहे. म्हणून समर्थ म्हणतात समाधान होण्यासाठी तुमच्या मनाला सगळ्या गोष्टी आपण करून पाहतो आहे तरी समाधान नाही. शेवटी समाधान कुठे आहे, मी जे आहे त्यामध्ये
मी पुन्हा विलीन झालो की मग मला पूर्ण समाधान आहे. म्हणून मी ब्रह्मातून आलेलो आहे. मायेपासून मी वेगळा झालेलो आहे. त्या मायेला टाकून मी पुन्हा परब्रह्म स्वरूप होणे म्हणजे मूळ स्थिती प्राप्त करणे आहे. म्हणजे समाधान प्राप्त होईल. आणि म्हणून संसारामध्ये सुख आम्ही नाही जे म्हणतो, तर मुळामध्ये आपण संसारातले सगळे सुख जरी भोगले तरी समाधान काही आपल्याला मिळत नाही. म्हणजे समाधान मुळात तिथे नाहीच आहे हो. ते समाधान भगवत प्राप्तीनंतरच मिळणार आहे. संसारात तुम्ही कितीही गोष्टी घ्या तरी सुद्धा हे आणायचं आहे, ते आणायचं आहे, म्हणजे काळानुसार परिस्थितीनुसार हळूहळू आपल्या इच्छा सुद्धा वाढत जातात. आपल्या ज्या काही आपली जी आवड आहे ती सुद्धा बदलत जाते. म्हणजे समाधान मिळतच नाही हो. फक्त समाधान जे आहे ते भगवत प्राप्तीनंतरच मिळणार आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, प्रपंच असो न परमार्थ पाहे, तोही ये स्थिती ते लाहे, प्रारब्ध योगे करून राहे लोकामध्ये. मग समर्थ म्हणतात की जो कोणी प्रपंचात असून त्याप्रमाणे परब्रह्माचं निरंतर अनुसंधान करतो त्यालाही परमार्थाची प्राप्ती तो प्रारब्धाच्या योगाने लोकात राहत असला तरीही होते. आणि म्हणून म्हटलंय समर्थांनी ते सुंदर सांगितलेलं आहे की प्रपंची असो न परमार्थ पाहे, प्रपंचामध्ये राहू नका म्हणण्याचं कारण नाही. कारण प्रपंचात आपण आलोच आहे, आम्ही पडलोच आहे, जन्म झालाच आहे, देह भेटलाच आहे, घरात राहतोच आहेत, मुलं बाळ झालेली आहेत, पण याच्यात राहून सुद्धा प्रपंचात असून परमार्थ पाहे. म्हणजे त्याची नजर मात्र कुठे आहे तर परमार्थामध्ये स्थिर झालेली आहे. असा जो कोणी आहे तो खरा विवेकी आहे. म्हणून म्हटलंय तोही ये स्थिती ते लाहे. म्हणजे कोणत्या स्थितीला तर परब्रह्म स्थितीला, पुन्हा उगमस्थानामध्ये जाण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे की जो प्रपंचामध्ये राहतो आणि त्याची दृष्टी मात्र परमार्थात असते. प्रपंचात राहू नका का तर समर्थ म्हणतात असं म्हटलेलं नाही समर्थाने. तर प्रपंचात राहा, आपण जसा नावाडी हा पाण्यात आपली नाव घेऊन राहतो तसा आमचा संसार घेऊन आम्ही या भवसागरात राहतो. पण तो नावाडी शेवटी काय करतो, शेवटी तर त्याची दृष्टी कुठे असते हो तर पैलतीरी असते. त्याला जोपर्यंत पैलतीर भेटत नाही तोपर्यंत त्याची नजर काही तिथून हलत नाही. तेव्हा ती नाव किनाऱ्याला जेव्हा ती नाव लागते तेव्हा तो नावाडी शांत होतो, थांबतो. तसं आपल्या या देहाचा नावाडी म्हणजेच आपला जीव आहे, त्या जीवाला या आपल्या संसाररूपी या सागरातून पार करायचं आहे. तर आमच्या जीवाने केवळ पाहावा काय तर परमार्थ. मग प्रपंच सोडून द्यावा का नाही, तर प्रपंचामध्ये तर तुमची नाव आहे, पण त्या नावेला वल्लवत वल्लवत किनारी तुम्हाला सोडावी लागणार आहे, तेव्हा समाधान आहे. आणि असेच लोक धन्य होतील. म्हणून पुढे म्हटलेलं आहे, प्रपंची असो न परमार्थ पाहे, तोही ये स्थिती ते लाहे, प्रारब्ध योगे करून राहे लोकांमध्ये. शेवटचा किनारा म्हणजे परमार्थ आहे. प्रारब्ध योगाने आम्हाला तो मिळालेला आहे, आमच्या अनुभवाला आहे. मग रडतही बसू नका आणि त्यांना कवटाळूनही बसू नका. आहे ना असू द्या, नसले नसू द्या, ते आमच्या प्रारब्ध योगाने आहे. समर्थ म्हणतात हे सगळे लोक आमच्या प्रारब्धाने मिळालेले आहेत. दैव योगे सकळ मिळाले, एके स्थळी जन्मास आली, ते तुवा आपुले मानुली, कैसे रे पडत मूर्खा. ही सगळी तुमच्या प्रारब्ध योगाने तुमच्या आजूबाजूला आलेली आहेत. पण त्यांना तुमचं म्हणून तुम्ही किनारा सोडू नका. तुमच्या नावेच्या आजूबाजूला सगळे दिसतात, मगरी दिसतात, आतमध्ये मोठे मोठे मासे दिसतात, सुसरी असतात, म्हणून आपण त्याच्यात उडी मारून आपण मरतो का, नाही मरत. आम्ही विचार करतो आहेत ना, असू द्या, त्यांना काही पण आपण हटवू शकत नाही, कारण ते त्यांच्या प्रारब्ध योगाने आमच्या आजूबाजूला आलेले आहेत. पण शेवटी ती नाव मात्र किनाऱ्याला लागली पाहिजे, एवढा मात्र ध्यास असला पाहिजे. जसा आमच्या जीवनाचा ध्यास असला पाहिजे की आमची जी नौका आहे ते परब्रह्म स्वरूप झाली पाहिजे, ती तिथे जाऊन पोचली पाहिजे, तर खरं समाधान आहे. आणि म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे, म्हणून समर्थ पुढे म्हणतात, सकळांचे एकची मूळ, एक जाणते एक बाष्कळ, विवेके करून तत्काळ परलोक साधावा. मग समर्थांनी पुढे दिलेला आहे की निर्गुण निराकार परब्रह्म हेच सर्वांचं मिळून एकच मूळ आहे.
काही लोक शहाणे असतात, काही मूर्ख असतात. शहाण्या लोकांनी विवेक करून तत्काळ परलोक साधून घ्यावा. सकळांचे एकची मूळ, एक जाणते एक बाष्कळ, विवेके करून तत्काळ परलोक साधावा. तरीच जन्माचे सार्थक, भले पाहती उभय लोक, कारण मुळींचा विवेक पाहिला पाहिजे. मग समर्थ म्हणतात असे केले तरच मनुष्य जन्माचं सार्थक होतं. भले लोक असतात तेच इहलोक आणि परलोक दोन्हींचा विचार करतात. आणि म्हणून समर्थांनी म्हटलंय, म्हणून विवेकाने मूळ परब्रह्मापर्यंत पोहोचलो पाहिजेत. म्हणून समर्थांनी पुढे दिलंय, तरीच जन्माचे सार्थक, भले पाहती उभय लोक, कारण मुळीचा विवेक पाहिला पाहिजे. विवेकहीन जे जन, ते जाणावे पशु समान, त्याचे ऐकता भाषण परलोक कैचा. म्हणजे जे लोक विवेकहीन असतात ते पशु समान जाणावेत आणि त्यांचं भाषण ऐकून त्याप्रमाणे आचरण जर केलं तर परलोक कुठला आहे. म्हणून पुढे म्हटलंय, बरे आमचे काय गेले, जे केले ते फळास आले, पेरिले ते उगवले भोगिती आता. म्हणजे माणूस अविवेकीपणाने वागला तर आमचं काय नुकसान होणार आहे. त्याने जे केले असेल त्यालाच त्याप्रमाणे त्याला फळ प्राप्त झालेलं आहे. जे पेरलं असेल तेच आता उगवलेलं आहे, तेच आता त्यांना भोगावे लागत आहे. आणि म्हणून पुढे म्हटलंय, पुढेही करीतो पावे, भक्ती योगे भगवंत फावे, देव भक्त मिळता दुनावे समाधान. कीर्ती करून नाही मेले, ते उगेच आले आणि गेले, शहाणे होऊन भुलले काय सांगावे. म्हणजे पुढेही जो जसे करतो त्याला तसंच फळ मिळतं. म्हणून भक्ती योगाने भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. देव भक्ताचं मिलन झालं की समाधान दुपटीने वाढतं. म्हणून पुढे दिलेलं आहे, कीर्ती करून नाही मेले, ते उगेच आले आणि गेले, शहाणे होऊन भुलले काय सांगावे. मग जे मरणापूर्वी कीर्ती संपादन करीत नाही ते जगात उगाचच येतात आणि जातात. शहाणे असूनही भुलतात, त्याला काय म्हणावं. म्हणून पुढे दिले आहे, येथील येथे अवघेची राहते, ऐसे प्रत्ययास येते, कोण काय घेऊन जाते सांगा ना का. मग येतात आणि सर्व वस्तू व्यक्ती येथेच राहतात. ही गोष्टी तर नेहमी आपण अनुभवास आपल्याला येतात. मरताना कोण काय घेऊन जातं जरा सांगा तर खरं. म्हणून पुढे दिलेलं आहे समर्थांनी, पदार्थी असावे उदास, विवेके पाहावा सावकास, विवेक पाहावा सावकास, येणे करिता जगदीश अलभ्य लाभे. म्हणून दृश्य पदार्थाविषयी अनासक्त राहून सावकाश सारासार विवेक करीत राहावं. आणि म्हणजे मग विवेकाच्या योगे जगदीशाचा असे समर्थांचा अलभ्य लाभ आपल्याला होतो. जगदीशा परता लाभ नाही, कार्याकारण सर्व काही, संसार करीत असता ही समाधान. मग जगदीशाहून श्रेष्ठ दुसरा लाभ नाही. योगायोगानं सर्व होते या भावनेमुळे संसारही समाधानकारक होतो. म्हणून मागा होते जनकाधिक, राज्याची करीत आहे अनेक, तैसेचे आता पुण्य श्लोक कित्येक असती. मग जनकाधिकांसारखे अनेक राजे राज्य करत असत त्यांच्यासारखे पुण्यश्लोक आताही अनेक जण असतील. म्हणून पुढे म्हटलंय, राजा असता मृत्यू झाला, राजा असता मृत्यू आला, लक्ष कोटी कबूल झाला, तरी सोडिना तयाला मृत्यू काही. मग एवढा मृत्यू काळ आल्यावर सगळा कोटी, जरी राजाकडे कोटीचं द्रव्य असलं तरी सुद्धा देण्याचे कबूल केलं तरी सुद्धा त्याला काही सोडलं गेलेलं नाही. ऐसे हे पराधेन जिने, यामध्ये दुःखने बहाने, नाना उद्वेग चिंता करणे किती म्हणून. मग हे सगळं जे आहे जिनं लोकांचं जे हे जिनं आहे पराधेन जिने, अत्यंत पराधीन आहे. नाना उद्वेग नाना चिंता यांनी माणूस काय आहे, चिंता भरपूर करतोय. मग हे किती म्हणून माणसाने करावे. हाट भरला संसाराचा, नफा पाहावा देवाचा, तरीच या कष्टाचा पर्याय होतो. मग हा सगळा संसाराचा बाजार भरलेला आहे. या देवाची प्राप्तीला नफा कसा मिळेल ते आधी पाहावं. म्हणजे देवाच्या प्राप्तीला नफा आपल्याला कसा मिळेल, देव कसा प्राप्त होईल, त्यासाठी कसून प्रयत्न करावे आणि तरच सर्व कष्टांचा मोबदला आपल्याला मिळेल. म्हणून समर्थ म्हणतात आहे, हाट भरला संसाराचा, नफा पाहावा देवाचा. जो हाट भरलाय संसाराचा तो बाजूला सारा आणि देवाचा नफा पहा, देवाच्या चरणी लीन व्हा. एकच आपल्याला सद्गुरु चरण आपल्याला दिसले पाहिजे. त्यासाठी अतोनात कष्ट करा. संसारात राहून, प्रपंचात राहून परमार्थ साधा, तरीच या कष्टाचा पर्याय
होतो, तरच या सर्वाचा कष्टांचा आपल्याला मोबदला मिळतो. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे काळरूप नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.